वर्धा लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळालेले अमर काळे हे 2 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। शरद पवारांच्या उपस्थितीत आपण अर्ज दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। त्यांच्याशी संवाद साधला एकनाथ चौधरींना। ज्या काँग्रेसच्या मतदारसंघासाठी अमर काळे माजी आमदार काँग्रेसचे आहेत ते दिल्लीला गेले आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यापुढे सुद्धा किंवा एकूणच काँग्रेसचे जे वरिष्ठ होते ज्येष्ठ नेते होते त्यांच्यापुढे साथ घातली। पण या संपूर्ण प्रक्रियेत मात्र राष्ट्रवादीला हा वर्धा लोकसभा मतदारसंघ सुटला आणि आता माजी आमदार अमर काळे यांना उमेदवारी देखील जाहीर करण्यात आली आहे। 2 एप्रिल रोजी ते आपला उमेदवारी अर्ज भरतात आहे आणि नेमकं कशा पद्धतीनं या संपूर्ण उमेदवारीकडे पाहतात आणि कशी त्यांना उमेदवारी मिळाली ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। काय सांगाल, आपल्याला उमेदवारी मिळाली, या रणसंग्रामामध्ये कशा पद्धतीनं समोरच्या उमेदवाराला आपण मात देणार आहात, काय सांगाल? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी मला ऑफर दिली की आपण तुतारी चिन्हावर ही निवडणूक लढवावी। 2 दिवसापूर्वी माझा प्रवेश झाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आणि लगेच काल माझी उमेदवारी ही पहिल्या यादीमध्ये काल त्यांनी घोषित केली। त्यामुळं प्रवेश 2 दिवसापूर्वी होऊन लगेच दुसऱ्या दिवशी उमेदवारी मिळाली आणि ही माझ्यासाठी फार मोठं अचीवमेंट आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।